श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या 8व्या माळेच्या विषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण नवदुर्गेच्या 9 स्वरूपांचं पूजन करतो। त्यात आपण नवरात्रीच्या 8व्या दिवशी देवीच्या कोणत्या स्वरूपाची पूजा करायची, त्यासाठी मंत्र कोणता आहे, पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आणि या देवीला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे आणि आणखीन काही विशेष माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नवरात्रीचा 8वा दिवस हा असतो देवी महागौरीला समर्पित। तर आईचे हे 8वे रूप महागौरीची पूजा आपण करतो। नवरात्रीमध्ये आईच्या 9 रूपांची पूजा केली जाते। नवरात्रीच्या 8व्या दिवसाला खूप महत्त्व आहे। या दिवशी बऱ्याच ठिकाणी कन्यापूजनही केलं जातं। महागौरीचा रंग म्हणजेच देवी महागौरीचा रंग हा अतिशय गोरा आहे। तिला 4 हात आहेत आणि आई बैलावर विराजमान आहे आणि ह्या देवीचा स्वभाव अत्यंत शांत आहे। तर महागौरी देवीची पूजा आपल्याला कशी करायची थोडक्यात जाणून घेऊया। सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून आटोपल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि देवीच्या मूर्तीला गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने आपल्याला स्नान घालायचे। देवीला आपण पांढऱ्या रंगाचे कपडे या दिवशी अर्पण करायचे। धार्मिक मान्यतेनुसार महागौरी देवीला पांढरा रंग अतिशय आवडतो, त्यामुळेच आंघोळीनंतर आपण महागौरी देवीला पांढरे फूल, पांढरा हार अर्पण करावा आणि महागौरी देवीला रोली कुंकुम लावायचे। महागौरी देवीला मिठाई, काजू, फळे यांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। या अष्टमीच्या दिवशी मुलींच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे, कन्यापूजनालाही विशेष महत्त्व आहे। आता आपण देवी महागौरीचा मंत्र थोडक्यात जाणून घेऊया। हा मंत्र थोडासा इतर मंत्रांपेक्षा किंचितसा मोठा आहे। एक 5-6 ओळीचा मंत्र आहे। मंत्राचं उच्चारण मी तुम्हाला व्यवस्थित आणि शांतपणे करून दाखवते। तो तुम्ही म्हणता येत असेल तर नक्की म्हणा, अगदी पाहून म्हटला तरी चालेल। तर मंत्र पुढील प्रमाणे आहे। महागौरीचा मंत्र। या देवी सर्वभूतेषु मा गौरी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। हा महागौरी देवीचा मंत्र आहे, पण त्याचा ध्यान मंत्र जो आहे तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता। तो पुढील प्रमाणे। वंदे वांछित कामर्थे चंद्रख कृतशेखरम सिंहरूढा चतुर्भुजा महागौरी श्विनम पुणे दुनी बंगोरी सोमवक्रस्थितम अष्टम दुर्गा त्रिनेत्रम वराभिती कारण त्रिशूल पातांबर परिधान मृदुंचाय अलंकार भूषितः मंजीरकार केयूर किंकिणरत्न कुंडल मंडितम प्रफुल्ल वदनपलम धारकांता कपोललंच वैवोक्यमोहनीम कमलनयनीम लावण्य मृणाल चंदन गंधम लिप्तम। असा हा ध्यान मंत्र आहे, पण तुम्ही हा नाही म्हटला तरी चालेल। महागौरीचा जो मंत्र आहे तो अगदी छोटा आहे, तो तुम्ही म्हणू शकता। या देवी सर्वभूतेषु मा गौरी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। इतकाच मंत्र म्हटला तरी काही हरकत नाही आहे। त्यानंतर आपण या महागौरीची पूजा केल्यामुळं लग्नात येणारे अडथळे, संकट दूर होतात। महागौरीच्या आशीर्वादानं आपल्याला उत्तम जोडीदार मिळतो। महागौरीची पूजा केल्यामुळं घरावर येणारे संकट दूर होतात आणि पापांपासून मुक्ती होते अशी मान्यता आहे। महागौरीच्या आशीर्वादानं सौख्य आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते असा समज आहे। तर देवीच्या 9 रूपांची आपण माहिती घेतली, 9 स्वरूपांची माहिती घेतली। आपल्या चॅनलवर देवीच्या पहिल्या स्वरूपापासून अगदी 9व्या स्वरूपापर्यंत 9 रूपांची पूजा कशी करावी, त्यांचं स्वरूप काय आहे, त्यांचा मंत्र कोणता आहे, त्यांची नैवेद्य कोणते दाखवले जातात, ह्याची संपूर्ण माहिती आहे। त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।